नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बिबट्याच्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट करण्यात वन विभाग व मॅन विथ इंडीज संस्थेच्या रेस्क्यू टीमला यश. उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी देणार घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि वेरूळ लेणीला भेट. प्रशासन सज्ज. आता पाहूयात सविस्तर बातम्या. खुलताबाद तालुक्यातील पळसगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून आईपासून दुरावलेल्या बिबट्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभाग, छत्रपती संभाजीनगर व मॅन विथ इंडीज संस्थेच्या रेस्क्यू टीमला यश आलं असून पिल्लांना त्यांची आई बिबट सुरक्षितपणे आपल्यासोबत घेऊन गेली. खुलताबाद तालुक्यातील पळसगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लांचं दर्शन अनेकांना झालं होतं. गेल्या 2 दिवसात झालेल्या ऊसतोडी दरम्यान ही पिल्लं आढळून आली होती. याविषयी गल्ले बोरगावचे पोलीस पाटील बढे पाटील यांनी वन विभागाला माहिती दिली होती. त्या अनुषंगानं खुलताबाद वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. अशी पिल्लं पुन्हा आईजवळ सोडणं अत्यंत महत्वाचं व आव्हानात्मक असल्यानं मादी चिडखोर होऊ नये म्हणून पिल्लं तिच्या जवळ सुरक्षित जाण्यासाठी आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीनं पूर्ण भेट घडवण्यात वन विभागाला व मॅन विथ इंडीज संस्थेच्या रेस्क्यू टीमला यश आलंय. खुलताबाद तालुक्यात सर्वत्रच ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अशातच पळसगाव भागात मधील शेतात शेतकरी मच्छिंद्र बोडके यांच्या शेतात बिबट्याची 2 पिल्लं ऊसतोडीत आढळून आली. छत्रपती संभाजीनगर वन विभाग व मॅन विथ इंडीज संस्थेच्या रेस्क्यू टीमनं तातडीनं घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आधुनिक ट्रॅप कॅमेरे लावून आई व पिल्लाची यशस्वी पूर्ण भेट घडवून आणली. यावेळी उपवनसंरक्षक सुवर्णा माने, वन परिक्षेत्र अधिकारी श्री पेहेरकर यांच्या मार्गदर्शनानं वनपाल SR मोरे, वनरक्षक मोइनुद्दीन शेख, S बर्डे तसंच छत्रपती संभाजीनगरच्या मॅन विथ इंडीज संस्थेच्या रेस्क्यू टीमचे प्रमुख आशिष जोशी, शुभम साळवे, सूरज पानकडे, सार्थक अग्रवाल या रेस्क्यू टीमनं शिताफीनं हे आव्हान स्वीकारून पूर्ण भेट यशस्वी घडवली. एडीएन साठी तालुका विशेष प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद. महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं काम करणारे आरोग्य मित्र त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत दररोज धरणे आंदोलन करण्यात येणार असून आरोग्य मित्र कर्मचारी संघटनाच्या वतीनं त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. आम्ही गेल्या 4 दिवसापासून आंदोलनासाठी इथे बसलेलो आहोत. आमची मागणी अगदी सरळ आहे. आमची एवढीच मागणी आहे की आमची पगारवाढ झाली पाहिजे. किमान वेतन कायद्याप्रमाणे जे आहे आम्हाला पगार मिळाली पाहिजे, जो आमचा हक्क आहे. गेल्या 10 ते 11 वर्षापासून आम्ही आरोग्य मित्र योजनेअंतर्गत, महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत काम करत आहोत. आणि काम करत असताना कामाचा पाहिजे तसा मोबदला आम्हाला दिला जात नाही. 9 तास ड्युटी करून सुद्धा जर जॉब करण्याच्या 10व्या आणि 11व्या वर्षी सुद्धा जर आम्हाला 10, 11, 12 हजारामध्ये गुंडाळल्या जात असेल तर हे चुकीचं आहे. आमचे टेबल साफ करणाऱ्या मामा मावशांना सुद्धा आमच्यापेक्षा चांगली पगार आहे. मग आम्ही चांगल्या पगारीचा हक्क ठेवत नाही का? आम्ही आमच्या मागण्यांसाठी वेळोवेळी राज्य शासनाकडे आमची जी संघटना आहे, सिटू संलग्न आरोग्य मित्र कर्मचारी संघटना, याद्वारे मागण्यांचे निवेदनं दिले आहेत. पण सरकार त्यावर कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी आंबेडकर सरांचं एक स्टेटमेंट आलं आहे की आरोग्य मित्र जो आहे हा एका थर्ड पार्टी अंतर्गत येतो, कंपनी अंतर्गत काम करतो, त्याच्या शासनाशी काहीही प्रकारचा संबंध नाही. मग जर आमचा शासनाशी संबंध नाही आहे, जर आम्ही आरोग्य मित्र म्हणून योजनेचा फेस आहोत, तळागाळापर्यंत योजना आम्ही सांभाळतोय, पेशंटपर्यंत आम्ही पोहोचतोय, आणि मग आमचा काहीच रोल येत नाही असं ते कसं म्हणू शकतात? जर शासन अशा प्रकारे हात झटकून टाकेल, कंपनी हात वर करताय, कंपनीकडनं आम्हाला समाधानकारक उत्तरं मिळत नाहीये, तर आम्ही अशा वेळेस आम्ही जायचं कुणाकडे? कुणाला आम्ही आमची मागणी घालायची? कुणाला आम्ही साथ द्यायची जो आमचं ऐकून घेईल आणि आम्हाला प्रतिसाद देईल? निवेदनाअंती फक्त मीटिंग होत आहे. 2 वेळा मीटिंग झाली.
मीटिंग अंती काही हाती येत नाही. त्यांनी 7 तारखेला झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी 5 दिवसाचा वेळ मागितला. अजून एक मीटिंग झाली, त्यानंतर त्यांनी अजून 10 दिवसाचा वेळ मागितला. त्यांना माहीत होतं की 7 तारखेला 17ला आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. त्यांनी अजून 10 दिवसाचा वेळ मागवला. आमचं आंदोलन 18वर ढकललं. म्हणजे ते फक्त वेळ घेत आहे आणि आम्हाला डिनायमध्ये ठेवत आहे. त्यांना आमच्या मागण्या मान्य करायच्या नाहीये आणि त्यांना उत्तर देणं त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर नसल्यामुळे ते आम्हाला सगळेजण डिनायमध्ये ठेवत आहेत. देशातील अस्पृश्य, शोषित, वंचितांच्या समतेच्या लढ्यातील एक शस्त्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या वृत्तपत्राची सुरुवात केली. शोषितांचं दुःख, वेदना, संघर्ष यांना वाचा फोडण्याचं काम त्यानं केलं. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक राजकीय जीवनात विविध टप्प्यांवर 5 वृत्तपत्र चालवली. परंतु मूकनायक आंबेडकरी पत्रकारितेचा आरंभ बिंदू होता. मूकनायक खऱ्या अर्थानं शोषितांचा आवाज बनला, असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य ॲडव्होकेट जयमंगल धनराज यांनी केलंय. PES अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोक हॉल इथं रविवारी शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना पहिला राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट धनराज बोलत होते. यावेळी विचारपीठावर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, PES अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर, नालंदा प्रतिष्ठानचे प्राध्यापक प्रदीप रोडे, पत्रकार विजय बहादुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲडव्होकेट धनराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध सामाजिक लढ्यांचा आणि विविध वृत्तपत्रांचा अन्वयार्थ यावेळी उलगडून दाखवला. बाबासाहेबांनी बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रांची नावं बदलली. बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना संघर्षासाठी तयार करण्याचं काम या सर्व वृत्तपत्रांनी केलं. तत्कालीन काळात आवाज नसलेल्या घटकांचा आवाज ही वृत्तपत्र बनली. आजही शोषित घटकांचे प्रश्न संपलेले नसून आजही संघर्षाची गरज आहे. परंतु बाबासाहेबांनंतर चळवळीला गतिशील ठेवणारा नेता नसल्यानं सामाजिक न्यायाची चळवळ पुढे जात नसल्याची खंत यावेळी ॲडव्होकेट धनराज यांनी व्यक्त केली. काही प्रमाणात उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी चळवळीला गती देण्याचा प्रयत्न केल्यानं तिथं सामाजिक आणि राजकीय स्थितीत बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं. शाक्यमुनी प्रतिष्ठाननं पहिला राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आभार व्यक्त करत आपली जबाबदारी वाढल्याचं म्हणाले. शेजवळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेच्या पैलूवर सविस्तर प्रकाश टाकला. आजही चळवळीसाठी आंबेडकरवादी वृत्तपत्रांची गरज आहे, परंतु इच्छाशक्तीच्या दुष्काळामुळे बहुजनांचा मीडिया उभा राहत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या चळवळीचा भाष्यकार आणि विचाराची अंमलबजावणी करणारा नेता आवश्यक असल्याचं शेजवळ यांनी सांगितलं. यावेळी प्रकल्प संचालक अशोक सिरसे, प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर, प्राध्यापक प्रदीप रोडे यांचंही मनोगत झालं. अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक शरद वंजारे यांनी शाक्यमुनी प्रतिष्ठानची पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसंच दरवर्षी अशा प्रकारचा पुरस्कार देऊन पत्रकारांचा गौरव केला जाणार असल्याचं सांगितलं. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक संजय कांबळे यांनी केलं. बहारदार सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी तर आभार प्राध्यापक राम गायकवाड यांनी मानले. प्राचार्य संजय कांबळे, प्राध्यापक दीपक जमधाडे, प्राचार्य अर्चना साळवे, प्राचार्य ज्योती मोरे, प्राचार्य संतोष प्रधान, प्राचार्य प्रल्हाद तारू, पवन म्हस्के, प्राध्यापक भगत, प्राध्यापक जाधव यांच्यासह मराठवाड्यातील बहुजन चळवळीतील नागरिक, विद्यार्थी, युवक, युवती, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतूनच हा पुरस्कार द्यावा ही त्या पाठीमागची मानसिकता होती. म्हणून नागसेनवनातील PES इंजिनिअरिंग कॉलेजमधून हा पहिला पुरस्कार देण्यात यावा असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून या पुरस्काराला एक वेगळं महत्त्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला मूकनायक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं पीपल एज्युकेशन सोसायटी आणि सिद्धार्थ महाविद्यालयानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेलं मिलिंद महाविद्यालय आणि त्यानंतर याच परिसरामध्ये बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने हे नागसेनवन पवित्र झालेले आणि याच पवित्र भूमीमध्ये शेजवळकर सरांना हा पहिला मूकनायक पुरस्कार या ठिकाणी शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करू.
तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना रमजान महिन्याच्या 1 तास अगोदर कामावरून सुट्टी द्यावी, शेवटच्या 10 दिवसात बाजारपेठ अधिक काळ उघडी ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मैं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब जो हमारे मुख्यमंत्री हैं उनसे निवेदन करना चाहता हूं कि देखिए, तेलंगाना सरकार ने और आंध्रा सरकार ने ये अनाउंस किया है कि जो मुस्लिम अधिकारी काम कर रहे हैं उनको रमज़ान में थोड़ा पहले छुट्टी दी जाएगी। मैं समझता हूँ इसका वेलकम करना चाहिए और मैं निवेदन करूँगा, देखिए अभी असेंबली भी शुरू होने वाली है और हम लोग सब रोज़ा रख के आएंगे, तो असेंबली का सेशन भी 1-2 घंटा पहले ख़त्म करना चाहिए। और जो अधिकारी काम कर रहे हैं सरकारी डिपार्टमेंट में, आप उसी तरह से जिस तरह से चंद्रबाबू नायडू जी ने किया है, इसी तरह अगर आप छुट्टी देंगे तो हम सब भी आपके लिए आपके आभारी हों। क्या देखिए, बहुत सारे शहरों में लोड शेडिंग चल रही है। रमज़ान में लोग रात को उठते हैं, सहरी करते हैं, नमाज़ पढ़ते हैं, तो जहाँ जहाँ लोड शेडिंग हो रही है उन शहरों में कम से कम माइनॉरिटी इलाके में बिजली रात को रहना चाहिए। इसका अगर बंदोबस्त मुख्यमंत्री जी करेंगे तो अच्छा होगा। पानी जो है, लोगों को पानी कुछ जगहों में पानी नहीं आता है, तो रात को ये रमज़ान महीने में पानी की पूरी सप्लाई होना चाहिए। अब लोग बहुत से गरीब होते बेचारे साल भर इंतजार करते हैं कि रमज़ान आएगा ना तो मैं कुछ कपड़े बेच दूंगा, कुछ फ्रूट बेच दूंगा, तो मेरा कुछ काम हो जाएगा, इससे गुर्बत दूर हो जाएगी, खाने को मिल जाएगा। थोड़ी सी अगर उसमें फेरी वालों के साथ कुछ ज्यादती ना हो, उनको दुकानें लगाने के लिए पुलिस को कह दिया जाए कि भाई इनको रमज़ान में दुकानें लगा कर थोड़ा आमदनी होने दीजिए, तो उनका बहुत बड़ा काम हो जाएगा। सर, साफ सफाई 2 टाइम होना चाहिए। आप कारपोरेशन को हिदायत कर दीजिए कि 2 वक्त साफ सफाई होना चाहिए। और आखिरी यह है सर कि दुकानें लोग रात को खोल के रखते हैं, छोटी छोटी दुकानें हैं, माइनॉरिटी के लोगों पर नौकरी तो है नहीं, उन दुकानों में कुछ लोग सब लोग कुछ नए कपड़े बनाते हैं, ईद के दिन नए जूते खरीदते हैं, सामान खरीदते हैं, बहुत सारी चीज़ें होती हैं, तो दुकानें थोड़ा लेट खुली रहें। और आखिरी 10 दिन रमज़ान के दुकानें जितनी देर तक वो खोलना चाहें उनको खोलने की परमिशन देंगे। सर, सब लोग रमज़ान में हाथ उठाकर आपके लिए दुआएं करेंगे। मुझे उम्मीद है कि मुख्यमंत्री साहब अपना बड़ा दिल करके कम से कम रमज़ान के महीने में ये सहूलत जरूर देंगे। इस उम्मीद के साथ मैं आपसे निवेदन और गुजारिश कर रहा हूँ। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे।
तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो. त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते. त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या शनिवारी खुलताबाद तालुक्यातील 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर आणि जगप्रसिद्ध वेरूळ लेणींची भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड भेट देणार असल्याची माहिती मिळत असून येत्या शनिवारी खुलताबाद तालुक्यातील 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर आणि जगप्रसिद्ध वेरूळ लेणींची भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपराष्ट्रपतींच्या आगमनासाठी वेरूळ इथं तात्पुरतं हेलिपॅड तयार करण्यात आलंय. त्यांचं हेलिकॉप्टर इथं उतरणार असून या ठिकाणी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी घृष्णेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष योगेश टोपरे, कार्यकारी विश्वस्त संजय वैद्य, मिलिंद शिवाळे, दीपक अग्निहोत्री, राजेंद्र कोशिंके आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्थेत उपविभागीय अधिकारी संतोष बोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाडी, तहसीलदार स्वरूप कंकाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप कोलते, महावितरणचे शाखा अभियंता उस्मान खान, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे तसंच ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश पवार यांचाही सहभाग होता. उपराष्ट्रपतींच्या आगमनावेळी घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकाऱ्यांची तैनाती केली जाणार आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवजयंतीच्या उत्सवाला सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत महाविद्यालयातील प्राचार्य तसंच शिवजयंती उत्सवाचे व्याख्याते श्री रामेश्वर गोरडे तसंच प्राध्यापक व विद्यार्थी देखील उपस्थित होते. त्यानंतर शिवरायांच्या पोस्टरचं अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच त्या ठिकाणी महाविद्यालयातील एनसीसी विभागामार्फत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला छत्रपती सॅल्यूटद्वारे मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी प्राध्यापक प्रितेश काळन यांनी दिलेल्या शिवगर्जनेनं महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला. त्यानंतर महाविद्यालयातील प्रमुख सभागृह असलेल्या हार्मनी हॉलमध्ये शिवव्याख्याते रामेश्वर गोरडे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या जीवनातून आपण काय घेतलं पाहिजे याचं मोलाचं मार्गदर्शन केलं. तसंच शिवरायांच्या विविध जीवन प्रसंग यावर प्रकाश टाकला. शिवरायांचे विचार कसे आवश्यक आहेत त्याचं महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं. यानंतर सुमित शिंदे आणि वैष्णवी भोसले या 2 विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र गाथा यांचं अवर्णनीय असं सादरीकरण केलं. त्यांच्या सादरीकरणानं शिवजयंतीच्या उत्सवाला एक प्रकारे यशाची किनार लाभली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार हे विद्यार्थ्यांनी डोक्यात रुजवले पाहिजे व त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणले पाहिजे हे सांगून वामनदादा कर्डक यांची कवितेतून छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व विशद केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी शेळके यांनी केलं. शिवजयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील डॉक्टर संतोष सावदेकर, प्राध्यापक रवींद्र पाटील, डॉक्टर शुभांगी विदरकर, डॉक्टर गेडेकर मॅडम तसंच जयंती व उत्सव समितीतील सर्व प्राध्यापकांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं. मला त्या कवड्यांच्या माळा फार बोलक्या वाटतात, कारण ज्या माणसांना दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं त्या माणसाला स्वतःचं आयुष्य कवडीमोल मानायचं असतं. आणि असं स्वतःचं आयुष्यभर कवडीमोल मानणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. मुंबईमध्ये 10 फूट लांब 10 फूट रुंद खोलीमध्ये स्वतः शिक्षण घेत युवकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उपदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. आणि राजे कैक झाले पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं नकंतर करून घेणारा राजा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. आणि या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि सह्याद्रीवर फडफड त्या भगव्यासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. शिवजयंती निमित्तानं खुलताबादेत काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या अनुषंगानं खुलताबाद शहरातील मुस्लिम बहुल भागात कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवजयंती निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून खुलताबाद शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुलताबाद पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांची शिवजयंतीच्या निमित्तानं शहरात काढण्यात आलेली मिरवणुकीवर बारकाईनं नजर होती. शिवजयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरवणूक शांततेच्या वातावरणात साजरी करण्यासाठी व मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगलीच दक्षता घेतली होती. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गाला अडसर होऊ नये म्हणून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी मार्गातही बदल करण्यात आला होता. खुलताबाद शहरामध्ये फर्श मोहल्ला येथील औरंगजेबाची समाधी महत्वाच्या धार्मिक स्थळ आहे. यामुळे परिसरात ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड व अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं असल्याचं सांगितलं, जेणेकरून कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि कोणत्याही अप्रिय घटनांना आळा बसू शकेल. प्रशासन व पोलिसांनी घेतलेली ही खबरदारी सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी महत्वाची ठरली आहे. मिरवणुकी दरम्यान फर्श मोहल्ला परिसरात छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं. खुलताबाद शहरात फर्श मोहल्ला येथील औरंगजेबाची समाधी महत्वाच्या धार्मिक स्थळ असल्यामुळे परिसरात शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व समाजाकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त धुळे डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर तर्फे मोफत दंत तपासणी व डायबेटीस, हृदयरोग, थायरॉइड तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त धुळे डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर तर्फे मोफत दंत तपासणी व डायबेटीस, हृदयरोग, थायरॉइड तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर अनिल धुळे, डॉक्टर सुनील धुळे, डॉक्टर कुंदा अनिल धुळे व डॉक्टर अपेक्षा धुळे यांनी रुग्णांची तपासणी केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली.
त्यामध्ये दंत तपासणी, डायबेटीस, हृदयरोग, थायरॉइड अशा विविध तपासण्या यावेळी करण्यात आल्या। या तपासणी शिबिरासाठी BK राऊत, संघमित्रा खोतकर, प्रज्ञा जाधव, रामेश्वर महाजन, पूजा जमदाडे, सरला पगारे यांनी परिश्रम घेतले। डॉक्टर सुनीता राऊत, कैलास खोबरे, अंकुश रंधे, प्राध्यापक विमल खेडकर, ॲडव्होकेट सागर दरक, ॲडव्होकेट प्रतिभा चौतमोल, अनिल साळवे, वरुण महाजन यांची उपस्थिती होती। आज शिवछत्रपती जयंती निमित्त धुळे डेंटल क्लिनिक व धुळे हॉस्पिटल तर्फे कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि सकाळी 9 ते 1 दरम्यान हा कॅम्प झालेला आहे आणि उत्स्फूर्तपणे पेशंट्सने प्रतिसाद दिला आहे। इथे आम्ही आज दातांची तपासणी आणि त्यांना मार्गदर्शन केलं पेशंट्सला की काय ट्रीटमेंट प्लॅन राहील, कसं करावं लागेल आपल्याला पुढे दातांची ट्रीटमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रक्ताची तपासणी, त्यात मधुमेह आलं, त्यात नंतर ब्लड प्रेशरची तपासणी, रक्तामधल्या जे घटक आहे लिपिड प्रोफाईल हे आम्ही तपासण्या केल्या इथे आणि पेशंट्सला आता जे काही रिपोर्ट्स मिळणार त्यानुसार पुढचं गायडन्स होणार आहे की काय करावं लागेल त्यानुसार। सर डॉक्टर सुनील धुळे आणि मी डॉक्टर अपेक्षा धुळे आम्ही इथे पेशंटला त्या तपासणी शिबिरात मार्गदर्शन केलं आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बिबट्याच्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट करण्यात वन विभाग व मॅन विथ इंडीज संस्थेच्या रेस्क्यू टीमला यश। उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी देणार घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि वेरूळ लेणीला भेट, प्रशासन सज्ज। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।